नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने एनजीओ लोककल्प फाउंडेशनच्या समर्थनार्थ 12 जानेवारी 2025 रोजी लोकमान्य मॅरेथॉन 5चे आयोजन करण्यात आले आहे. ही केवळ स्पर्धा नसून फिटनेस, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांचा एक अनोखा संगम असणार आहे. या मॅरेथॉनचा मुख्य उद्देश फिटनेसला प्रोत्साहन देणं आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये उत्तम आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणं असं आहे. या मॅरेथॉनमधून मिळणारे उत्पन्न लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीने दत्तक घेतलेल्या ग्रामीण भागातील वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्यात येईल. या स्पर्धेसाठी दैनिक तरुण भारत मीडिया पार्टनर म्हणून सहकार्य करणार आहे. या मॅरेथॉनसाठी देशभरातील स्पर्धक 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर धावणे या गटात सहभाग घेऊ शकतात. यासाठीची नोंदणी 31 डिसेंबर 2024 पर्यंत करता येणार आहे. सहभागी स्पर्धकांना पदके, प्रमाणपत्र, टी-शर्ट, किट बॅग व स्पर्धेनंतर नाश्ता देण्यात येईल. स्पर्धेच्या मार्गावर पाणी आणि लोकमान्य रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकांनी www.runindia.in इव्हेंट्स लोकमान्य मॅरेथॉन रन फॉर एज्युकेशन 2025 या संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी नजीकच्या लोकमान्य सोसायटीच्या शाखेतून नोंदणी प्रवेशिका भराव्यात. तसेच अधिक माहितीसाठी 7795972635 टोल फ्री क्रमांक 180021245050 यावर संपर्क साधावा असं आयोजकांनी कळवलं आहे. कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय. शिवसेनेचे उपनेते संजय पवार आणि सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी कर्नाटकच्या मंत्री आणि आमदारांना अंबाबाई मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ अडवलं आहे. कर्नाटकचे आमदार हे अंबाबाई दर्शनासाठी आज कोल्हापुरात आले होते. यावेळी आक्रमक झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चांगलाच जाब विचारला. कर्नाटकचे प्रशासन शिवसेनेच्या नेत्यांना कर्नाटकात येण्यासाठी बंदी करतात, तर आम्ही कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या मंत्र्यांना का बंदी करू नये असा सवाल शिवसैनिकांनी विचारलाय. सीमा प्रश्न लवकर सुटावा यासाठी तुम्हीही प्रयत्न करा असा सल्ला देखील शिवसैनिकांनी त्यांना दिला. यावेळी अंबाबाई मंदिराच्या विद्यापीठ हायस्कूल परिसरात शिवसैनिक आणि कर्नाटकच्या आमदारात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. बेळगाव येथे कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच राज्याचे माजी मुख्यमंत्री व देशातील एक बडे राजकीय व्यक्तिमत्व एस.एम. कृष्णा यांचे काल मंगळवारी निधन झाले. एस.एम. कृष्णा यांच्या निधनानिमित्त कर्नाटक सरकारने 3 दिवसांचा राजकीय शोक जाहीर केलाय. आज बुधवारी सुट्टी जाहीर केली. विधानसभा आणि विधान परिषदेत दोन्ही सभागृह गुरुवारी सकाळपर्यंत तहकूब केल्याने अधिवेशन व आंदोलन परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी शहरातील महंत भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत वैद्यकीय शिबिरात सहभाग घेतला. आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या शिबिरात विविध स्थानिक रहिवाशांनी सहभाग घेतला होता. यावेळी त्यांना मोफत आरोग्य सल्ला देऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. याप्रसंगी बैलहोंगलचे आमदार शिवानंद कौजलगी यांनीही या कार्यक्रमाला भेट देऊन जनतेच्या आरोग्य सेवेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचे त्यांनी उपस्थितांना महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमादरम्यान कर्नाटकचे दिवंगत माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा यांच्या निधनामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्यासाठी एस.एम. कृष्णा यांनी दिलेले योगदान आणि त्यांच्या विकासावर त्यांचा चिरस्थायी प्रभाव याविषयी बोलून त्यांना आदरांजली समर्पित करण्यात आली. हत्तरगी टोल नाक्याजवळ धावत्या कारला अचानक आग लागल्याने धावपळ उडाली. काल सायंकाळी 7च्या सुमारास पुणे बेंगळूर राष्ट्रीय मार्गावरून हुबळीच्या दिशेने जात असताना कारला अचानक आग लागली. आग लागल्याचं लक्षात येताच चालकाने तातडीने कार थांबवली व सर्वजण बाहेर आले. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यापासून बचावला. या प्रकरणी हुक्केरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेकडून पंचमसाली समाजावर झालेल्या लाठीचार्जचा श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने निषेध करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार दिलाय, तरी देखील लाठीचार्ज झाला याचा आम्ही निषेध करतोय असं वक्तव्य श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख रमाकांत कोंडुस्कर यांनी केलंय.
पुढे ते म्हणाले की सरकारकडून हीच अपेक्षा आहे की मोर्चा सामोरे जाऊन सहानुभूतीपूर्वक मागणीवर विचारविमर्श करून जनतेच्या रोषास बळी न पडता शांततामय पोषक वातावरण निर्माण करण्यात प्रयत्नशील व्हावेत अशी विनंती करतो, असे ते म्हणाले. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या 33 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या संकट भत्त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य खात्याच्या दुर्लक्षाविरोधात सरकार नियुक्त नगरसेवक दिनेश नाशिपुडी यांनी उपोषण सुरू केलं आहे. महापालिकेच्या 629 कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना हक्काचे पैसे अद्याप महापालिकेकडून देण्यात आलेले नाहीत असा आरोप करत त्यांनी हे उपोषण हाती घेतलं होतं. मात्र अधिकाऱ्यांनी तातडीने सर्व फाईल एकत्रित करून भत्ता मंजूर करण्यात आला. महापालिकेत काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा 33 महिन्यांचा संकट भत्ता अद्याप प्रलंबित आहे असे सांगत दिनेश नाशिपुडी यांनी आरोग्य खात्याच्या निष्क्रियतेबद्दल संताप व्यक्त केला. या घटनेचा निषेध करत त्यांनी महापालिकेच्या आरोग्य खात्यासमोर उपोषण सुरू केलं होतं. मात्र त्यांच्या उपोषणाला फळ मिळालं असून अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य करून कार्य केलं आहे. गेल्या 15 दिवसांपासून 5 हत्तींचा कळप खानापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये ठाण मांडून आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी भीतीच्या छायेखाली आहेत. काल मंगळवारी रात्री हत्तींच्या कळपाने नंदगड तालुका खानापूर येथील मोहम्मद सादिक खाजी यांच्या शेतातील भात, नाचणा आणि ऊसाचे हजारो रुपयांचं नुकसान केलं आहे. शेतकरी अनेक दिवस परिश्रम करून उभ्या केलेल्या पिकांचा नाश झाल्यामुळे चिंतेत आहेत. सुमारे 150 पोती भाताचं नुकसान झालं असून ऊसाचं देखील मोठं नुकसान झालंय. तुकाराम गौडा, संजू कारलगेकर, राजू गुरुनाथ देसाई, रमेश पाटील, नारायण वद्रे या शेतकऱ्यांचे देखील पिकांचं नुकसान झालंय. बेळगाव येथील श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरामध्ये आज सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांना चालना देण्यात आली. आज मोक्षदा एकादशी व गीता जयंती निमित्त विशेष रुद्रपठण, रुद्राभिषेक व पंचामृत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाआरती व श्रीमद भगवत गीता पूजन सर्व ट्रस्टी आणि महिला सेवेकऱ्यांच्या हस्ते पार पडले. खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्यातील हेमाडगा या ठिकाणी तेरेगाळी परिसरात वाघाच्या हल्ल्यात म्हैस ठार झाल्याची घटना आज बुधवारी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी आहे. भीमगड अभयारण्यातील हेमाडगा या ठिकाणी तेरेगाळी गावातील शेतकरी भीमाप्पा मल्लाप्पा हणबर हा घोराखी जनावरे चरायला घेऊन गेला होता. परतीच्या वेळेस दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने एका म्हैशीवर झडप टाकली. या हल्ल्यात 4 वर्षाची म्हैस जागीच मृत्यू झाली. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलं आहे. वन विभागाकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत असून पंचनामा वनरक्षक यांनी केला आहे. आरक्षणासाठी शांतता रीतीने आंदोलन करणाऱ्या पंचमसाली समाज बांधवांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रोजी संपूर्ण राज्यात महामार्ग बंद करून आंदोलन छेडण्यात येणार आहे अशी माहिती कुडल संगम पंचमसाली पीठाचे जगद्गुरू बसवजे मृत्युंजय स्वामीजी यांनी काल मंगळवारी सायंकाळी दिलाय. या संदर्भात बोलताना ते म्हणाले की पंचमसाली समाजाचे आंदोलन दडपण्यासाठी सातत्याने दडपशाही करण्यात आली. समाज बांधवांवर लाठी हल्ला करणाऱ्या सरकारला अद्दल घडवण्यासाठी संपूर्ण राज्यात रास्ता रोको करण्यात येणार आहे. तुमच्या हातून पंचमसाली समाजाला आरक्षण देता येत नसेल तर तसे स्पष्ट सांगा. यापुढे आम्हाला जे आरक्षण देतात त्यांना सत्तेवर आणून आम्ही आमचा हक्क मिळवतो असेही स्वामीजींनी सांगितले. जनावरे बांधण्यासाठी शेतात केलेल्या पत्र्याच्या गोठ्यात विद्युत प्रवाह उतरल्याने गोठ्याचे दार उघडण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झालाय. ही घटना विजयपूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील ताडदेवाडी येथे काल मंगळवारी रात्री घडली. शेतकऱ्याचे नाव लक्ष्मण महादेव सोनकळी असं आहे. घटनेची माहिती मिळताच चडचण तालुक्यातील पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.